सकाळी 6:02 झालेले आहेत. आणि वनी या ठिकाणी तिकडे खाली लपून बसलाय वाधवा मेडोज खडकपाडा कल्याण या ठिकाणावरून आम्ही तिकडे लाईट येते ना समजा इथून सकाळ सकाळी लवकर प्रवासाला सुरुवात करणार आहोत. माझ्याबरोबर आहे खुशी, अवनी, अभिजित, पूनम आणि जयश्री राजपूत आणि सोबत ड्रायव्हर आहे सुरेश भोपळे. आम्ही आता थांबलेलो आहोत दत्तकृपा हॉटेल आणि कल्याण वाधवा मेडो पासून आपण 111 किलोमीटर पुढे आलेलो आहे आणि आपल्याला यायला साधारणपणे 2.25 तास लागले. या ठिकाणी आपण सगळे मिळून नाश्ता करतोय. घरून आणलेल्या शेंगदाण्याच्या पोळ्या आणि त्याचबरोबर पोहे सांगितले आपण. तर हे आहेत पोहे आणि अजून थोडेसे कांदा भाजी 2 सांगितलेले. तर असं सगळ्यांचं मिळून आपण नाश्ता चालू आहे. पोहे कसे आहेत अभिजित? पोहे एकदम उत्तम आहेत ना, गरमागरम पोहे त्यांनी बनवून दिले आपल्याला. हा हा. आणि हे काय आहे चटणी कशाची आहे? इकडे खुशी खुशी पोहे खायचे का तुला? ते तर मोबाईल मध्ये दिसतंय तुला. खुशी झोका खेळायसाठी जात होती पण तिला काय कुत्रा असल्यामुळे जरा थोडस डिस्टर्ब झालेलं आहे. कुत्र्याच्या भीतीने परत आले. सगळ्यांचे पोहे चाललेत. तुला पोहे खायचेत का? शेंगदाण्याची पोळी. खुशीला थोडासा सर्दीचा त्रास होतोय. कांदा भाजी आपण 2 सांगितले होते. कांदा भाजी आलेले आहेत. कांदा भाजी घ्या आणि कांदा भाजी कसे आहेत बघ, टेस्ट कसे आहेत बघा. एकदम गरम कुरकुरीत कांदा भाजी आलेले आहेत आणि पुदिना चटणी. पुदिना चटणी सोबत खातोय आपण. ते पुदिना चटणी मिरच्या पण मस्त येते बरं का, लांब अशा. बघू किती चांगले आहे काय. मला थोडे दे. पुदिना चटणी. अगदी ताजी आणि एकदम कुरकुरीत कांदा भाजी. चवीला पण एकदम बेस्ट आहे. कांदा भाजी मस्त आहे एकदम. पुदिना चटणी सोबत अजून छान लागतं. पुदिना चटणी पण ताजी आहे. जिरे चटणी घे, कांदा भाजी बरोबर घे चटणी बघ जरा. तुला मिरची आवडते? मिरची घे. ठीक आहे. मस्त आहे. आता इथं मस्त पैकी चहा आलेला आहे आणि आम्ही चहा एन्जॉय करतोय. थंड हवा चालू आहे आणि कप सुद्धा गरम चहा पितोय. चहा सुद्धा कप मस्त आहेत एकदम. म्हणजे चहाच्या कपात चहा तर चांगलाच असणार आहे, वाद नाही. नाश्ता एवढा चांगला झालेला आहे, सुंदर झालेला आहे. कुरकुरीत भजी, पोहे आणि घरातून आणलेल्या पोळ्या. चहा सुद्धा छान आहे. इथून सप्तशृंगीगड वनी अंतर आहे 89 किलोमीटर आणि आपल्याला साधारणपणे 2-2.25 तास लागतील पुढे. तर हे आपण सकाळी 6ला निघालोय. हो, 6ला घरातनं निघालो. हा. आणि आपल्याला त्या ठिकाणी जायला 11 वाजतील असा अंदाजे गृहीत धरूया. चहा घेऊया आणि पुढे निघूया. कसारा घाटावर आल्यामुळे इगतपुरीच्या वर थंड हवा चालू आहे. हवा मस्त आहे एकदम. हवा एकदम थंड आहे. गरम चहा, गरम भजी, एकदम चांगला बेत. हॉटेल मालकांनी सर्व्हिस सुद्धा आपल्याला चांगली दिलेली आहे. आता आम्ही नाश्ता करून पुढे वनीकडे निघालो आहे. नाशिक मधून आम्ही पुढे चाललेलो आहोत आणि समोर धरमपूर, पेठ, सुरत, सापुतारा, सुरगणा, कळवण, दिंडोरी असे पुढे जाणारे रस्ते आहेत आणि आम्ही नाशिकच्या उड्डाणपुलावरून खाली उतरून वनीकडे चाललेलो आहोत.
आम्ही सध्या वणी गावातून पुढ्याकडे जाणारा जो रस्ता आहे तो उजव्या बाजूला वळतो आणि सरळ जाणारा रस्ता आहे तो सापुताऱ्याकडे जातो. तर इथून पुढं नांदूर हे छोटस गाव येणार आणि त्यानंतर आपण पुढं खऱ्या अर्थानं जो चढणीचा रस्ता आहे किंवा घाटातला रस्ता आहे तो सप्तशृंगी गडाकडचा त्या रस्त्यावरून पुढे जाणार. समोरच्या बाजूला आपल्याला डोंगर रांगा दिसत आहेत आणि समोरून एक महामंडळाची बस आलेली. या डोंगर रांगा एवढ्या भव्य आहेत आणि या डोंगर रांगा ज्या आहेत ते सह्याद्री पर्वताच्या डोंगर रांगा आहेत. या डोंगर रांगांची जी भव्यता आहे दिव्यता आहे ती आपल्याला दिसते, ती दाखवण्याचा आपण यातून प्रयत्न करतोय. तर हे समोर डोंगर रांगा दिसत आहेत आपल्याला. समोर ही अजून काही डोंगर रांगा दिसत आहेत. आता या भागात पूर्ण डोंगराळ भागाचा असाच आहे तो. समोरच्या बाजूला आपल्याला डोंगर दिसत आहेत. रस्त्याच्या कडेनं स्ट्रॉबेरीचे स्टॉल आहेत आणि समोरच्या डोंगरावर सुळका दिसतोय. इकडं आता भरपूर प्रमाणात स्ट्रॉबेरीचं जे पीक आहे ते घेतलं जातं आणि त्यामुळं सापुतारा परिसरात तिकडे जाताना येताना किंवा हातकणकडे जाताना येताना बऱ्याच ठिकाणी स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं जातं आणि याही ठिकाणी घेतलं जातं. इथं आता विक्रीला स्ट्रॉबेरी रस्त्यावरती आपल्याला दिसत आहेत. नांदोरे गावानंतर गावातून पुढे आल्यानंतर या ठिकाणी काहीतरी मेंटेनन्सची कामं चालू दिसत आहेत आणि घाट रस्ता सुरू झालेला आहे. तसा हा अवघड घाट आहे आणि ज्या ज्या ठिकाणी देवी देवतांची ठिकाणं आहेत कुठल्याही मंदिरात साधारणपणे भारतातील वरती घाटातून वरती चढून जावं लागतं असा हा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे. रेणुका माता मंदिर असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आम्ही जाऊन आलेलो आहे. ते बघा माहूरगड, तर माहूरगड सुद्धा अतिशय असा अवघड घाट आहे आणि त्या घाटातून वरती जात असताना म्हणजे जसं आपण इकडं थंड हवेचं ठिकाण आहे माथेरानला जसा रस्ता आहे अवघड घाट तसाच अवघड घाट रस्ता माहूरगडचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला तसेच हे घाट रस्ते बघायला मिळत आहेत. आता हा पहिला जो रोड होता आम्ही पाठीमागे येत होतो त्यावेळेस अतिशय सिंगल रोड होता आणि अशी जाळी वगैरे काय नव्हती. आता ह्या म्हणजे ढासळू नये म्हणून जाळीवर लावलेले समोर दिसतात आपल्याला, दरड कोसळू नये म्हणून काळजी घेतलेली आहे. आणि पावसाळ्यात ह्या दरडी फार मोठ्या प्रमाणात कोसळतात. हा तर ही आता ह्या नवीन गोष्टी काही सुधारणा दिसत आहेत. तर अशा सुधारणा सुद्धा चांगल्या दिसत आहेत. एक सायकलीवरती फिरणारा एक व्यक्ती दिसतोय. तर असं घाटातून आज बरंच धुकं असल्यामुळे आपल्याला बरंच भाग क्लिअर दिसत नाही. तरी आता थोडस जरा दिसायला लागलेलं आहे पण अजून सुद्धा धुकं आहे असं वाटतंय. आता थोडस गावातल्या काही खालच्या इमारती थोड्याशा क्लिअर दिसत आहेत आणि पावसाळा संपून गेल्यामुळं गवत सगळं वाळलेलं आहे. थोडीशी वाहनं दिसत आहेत. राहिलेला भाग आपण पुढे जवळ गेल्यानंतर घेऊ. इथं छोटी छोटी मंदिरं आहेत. या ठिकाणी माकडं सुद्धा आहेत आणि काही माणसं थांबलेली आहेत. तर इथे गणपती मंदिर आहे सुरुवातीच. इथलं दर्शन घेऊन आपण पुढे चाललेलो आहे आणि पावसाळ्यात या ठिकाणी पाणी वाहत असताना अनेक वेळा बघितले मी. हा काही शिखराचा भाग आहे तो आपण रेकॉर्डिंग मध्ये घेण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणावरून वरच्या बाजूला जे आहे ते सप्तशृंगी देवी मातेचं मंदिर दिसते आणि वरती हा पूर्णपणे सप्तशृंग गडाचा किंवा पर्वताचा जो भाग आहे तो दिसतोय. आणि या ठिकाणी 7 शिखरं आहेत. या ठिकाणी पूर्णपणे रोपवेची सुविधा, तिकीट घर आहे, रोपवे आहे आणि सुविधा केंद्र आणि या ठिकाणी पूर्ण पार्किंग आहे. तर या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. अभिजित रोपवेची तिकीट घ्यायसाठी गेलेले आहेत आणि तिकीट घेऊन आले तर आम्ही रोपवेमधूनच वरती जाणार आहे. अभिजित आणि खुशी तिकीट घेण्यासाठी गेलेले आहेत आणि दरपत्रक आणि
सुविधा असलेली सगळी माहिती उपलब्ध आहे. तर ही माहिती आपण पुढं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. चला. खुशी आणि पूनम या इकडे थांबलेले आहेत. चल ये तू ये, तू पाठीमाग थांबली. हा, साधी ओटी घेतली 100 रुपयाची खरं नावाची. 9 वर घेतली 451, 6 वर घेतली 351, 11 वर घेतली 751, 11 वर घेतली राहिला निसर्ग जाते आणि 9 वरचा पदर लावला. बर बर, ठीक ठीक. आणि हा साधारणपणे एक कॉम्प्लेक्स असल्यासारखं आहे की या ठिकाणी सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. असं हे ठिकाण. इथून आहे प्रवेश आणि आम्ही इथून पुढच्या बाजूला जाणार आहोत. आपण चाललेलो आहोत तो रोपवेकडे चाललोय आणि रोपवेकडे जायचा जो हा एंट्री किंवा आत प्रवेश करण्याचा मार्ग जो आहे त्या ठिकाणी चाललोय. अतिशय सगळी व्यवस्था, लहान मुलांच्यासाठी खेळण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. बसण्याची व्यवस्था आहे. आत पार्किंगच्या गाड्या इथपर्यंत येऊ शकतायत. समोर हा रोपवेकडे जाण्याचा मार्ग आहे आणि पुढं अभिजित आणि अवनी खुशी आहेत आणि आम्ही पाठीमागून चाललेलो आहे. तर समोरच्या बाजूला हा रोपवे आपल्याला दिसतोय. जाण्याचा जो मार्ग आहे या ठिकाणावरून आज जातोय. तर या ठिकाणावरून रोपवेची गाडी आता एक जी आहे तर हे भरली जात आहे आणि हे आपल्याला समोर दिसतंय. भरलेलं आहे पण अजून पुढे चाललेलं आहे. हॉर्न घेऊन थांबले ते चाललेलं आहे. हा रोपवे वरती चाललेला आहे आणि हा वरती जात असताना आपला तर खाली येतोय, दुसराच आहे तो खाली येणार आहे. तर हा असं रोपवे वरती जाताना आपल्याला दिसतोय. हां, दुसऱ्या बाजूने एक जी रोपवेची ट्रॉली आहे ती खाली येताना दिसते. आणि मंदिराच्या तिथून जो आपल्याला फडकणारा झेंडा आहे तो सुद्धा दिसतो इथून. एक दुसरी ट्रॉली या ठिकाणी यायला लागलेली आहे. अशी ही माणसं खाली येणार आहेत. आम्ही आता रोपवेत बसलेलो आहे आणि अभिजित आहे, अवनी, खुशी, पूनम, आम्ही दोघं एकत्र बसलेलो आहोत. आणि हॉर्न झालेलं आहे पण अजून रोपवे हल्लेले आहे, ट्रॉली हल्लेले आहे आणि आम्ही रोपवेतून वरती चाललेलो आहोत. तर बाहेरच्या बाजूचं जे दृश्य आहे ते असं दिसतंय. बाहेरच्या बाजूला जे दिसणारं दृश्य आहे ते आपण रोपवेतून घेतोय आणि जे सुविधा केंद्र आहे ते खालच्या बाजूला दिसतंय. मोठे मोठे बिल्डिंग आहेत त्या ठिकाणावरून आम्ही आलेलो आहे. पावसाळ्यात अतिशय सुंदर असं वातावरण असणार आहे. सध्या तर काही भाग कोरडा आहे. पार्किंगला जाणाऱ्या गाड्याही दिसतात इथून आपल्याला. तर थोडीशी माणसांची गर्दी जास्त आहे, गोंगाट जास्त आहे आणि आपण
त्याला ऑडिओ रेकॉर्डिंगसाठी जो आपल्याकडचा माईक आहे तो जोडलेला नाही, तरी परंतु मी जवळ असल्यामुळे माझा आवाज क्लिअर येईल असं वाटतंय. बाकीचा गोंगाट थोडासा आहेच. तर बाहेरच्या बाजूला लांबपर्यंतचा परिसर दिसतोय. या ठिकाणून 550 पायऱ्या आहेत, 550 पायऱ्या आहेत की त्या चढून यायला बराचसा वेळ लागतो, परंतु आपण रोपवे मधून 1-2 मिनिटातच जागेवर पोहोचतोय. तर अशी रोपवेची सोय आहे, अतिशय चांगली सोय केलेली आहे. रोपवे मधून आपण या अगोदर येऊन गेलेलो आहे. नाशिक पासून 65 किलोमीटर अंतरावरती कळवण तालुक्यातील वणी किंवा सप्तशृंगगड हे जे ठिकाण आहे ते देवीचं 3.5 शक्तिपीठापैकी अर्धे शक्तिपीठ आहे. आणि भारतात एकूण 51 शक्तिपीठ आहेत, त्यापैकी 3.5 शक्तिपीठ आहेत ती महाराष्ट्रात आहेत. आणि जगात 108 शक्तिपीठ आहेत अशी सुद्धा माहिती उपलब्ध आहे, परंतु मला 100% खात्रीने सांगता येत नाही. हे जे ठिकाण आहे ते 7 शिखरांचा भाग असल्यामुळे याला सप्तशृंगगड किंवा सप्तशृंग म्हणजेच 7 शिखरांचा समूह असलेले या ठिकाणी देवी आहे. आणि याची उंची साधारणपणे 4600 फुटापर्यंत आहे. आणि त्याचबरोबर देवीचे माहेर एक खानदेश असल्यामुळे त्या भागातील गर्दी किंवा जे भाविक आहेत ते फार मोठ्या प्रमाणात येत असतात. आणि देवीची जी स्वयंभू मूर्ती आहे तिची उंची 8 फूट आहे असे समजते. आणि एकूण 18 भुजा आहेत आणि प्रत्येक हातामध्ये एक शस्त्र धारण केलेले आहे. देवीची यात्रा ही मोठ्या प्रमाणात चैत्र महिन्यामध्ये भरते आणि नवरात्र महोत्सवामध्ये तर फार मोठी गर्दी आणि यात्रा असते. तर यावेळेस दर्शनाला फार गर्दी असते आणि इतर वेळेस सगळ्या सुविधा या ठिकाणी पुरवलेल्या आहेत. तर असं हे हिंदूंच्या दृष्टीनं पवित्र मानलेले ठिकाण. तर त्या देवीचं दर्शन आज आम्ही घेऊन अतिशय समाधानी झालो. अतिशय समोरच्या बाजूला असं एक समाधान होतं बघून की देवीचं दर्शन झाल्यानंतर अजून काही ठिकाणी काम चालू असल्यामुळे थोडेसे ते पाईप वगैरे आडवे आहेत, तर दर्शन अतिशय चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. आणि असे काही वेळेस आपण देवी संचारलेल्या अंगात पाहतो. तर आम्ही मंदिराच्या समोर आलेलो असून दर्शन रांगेतून देवीचं दर्शन आम्हाला येथून दिसतंय. दर्शन रांग अजून थोडीशी राहिलेली आहे. आणि या ठिकाणी दर्शन अतिशय चांगल्या पद्धतीनं अतिशय सुरुवातीपासूनच दर्शन रांगेचं दर्शन मिळतं. त्यामुळं एक भाविकांची गर्दी दिसते. येणारी संख्या तशी अजूनही फारशी नाही, परंतु पाठीमागे थोडीशी गर्दी दिसते. असं दर्शन रांग आहे. पुढे जाऊन आपण अजून या ठिकाणी बरेचसे सुधारणेची किंवा मेंटेनन्सची कामं चालू आहेत. या ठिकाणी आपल्याला ही कामं चाललेली दिसत आहेत. अशा सुधारणा होत आहेत आणि भाविक भक्तांसाठी मोठ्या प्रमाणात सुधारणा केलेल्या आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी परत एकदा आपल्याला पूजा चाललेली दिसत आहे. या ठिकाणी काही होम पूजा चालू आहे हे आपल्याला लक्षात येईल. देवीच्या समोरच्या बाजूला आहे आणि इथून देवीचं दर्शन होत आहे. मस्तपैकी दर्शन दिसत आहे. इथून जे दर्शन दाखवण्याचा प्रयत्न करतो तर ते आपण जास्तीत जास्त दर्शन दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. या ठिकाणावरून देवीचे दर्शन अतिशय चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. हे आपण इथे एवढं चांगलं दर्शन झाल्यानंतर अजून यापेक्षा जास्त काय पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. या ठिकाणी देवीची पावलं आहेत.
Kuki